केल्याचं उघड झालं। मृत पती शंतनू देशमुखचा जळालेल्या अवस्थेतला मृतदेह जंगलात आढळला होता। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 3 विद्यार्थ्यांचीच मदत घेतल्याचं उघड झालं। शंतनू अरविंद देशमुख असं मृत पती शिक्षकाचं नाव आहे, तर निधी शंतनू देशमुख असं मारेकरी मुख्याध्यापिका पत्नीचं नाव आहे। दोघेही एकाच शाळेत शिकवत असत। वारंवार या दोघांचं भांडण होतंय, त्यातूनच निधीनं पतीचा काटा काढायचं ठरवलं। तिने गुन्ह्यासंबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला जो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्याचा मृतदेह विल्हेवाट लावून तिने ठरवलं। त्यासाठी तिने पॉयझन तयार केलं। त्या पॉयझन तिला 13 तारखेला पाजलं, त्याला दिलं। त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्याच ते ट्युशनमधले जे मुलं होते विद्यार्थी त्याचा उपयोग तिने केला। मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी 3 विधी संघर्षाचा बालकाचा तिने उपयोग केला।